नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तुफान राडा सुरू आहे। संतप्त आंदोलकांनी आता नेपाळचे राष्ट्रपती आता तुफान राडा केल्याचं पाहायला मिळतंय, कारण की या ठिकाणी पंतप्रधानांनी देश सोडलाय अशी माहिती मिळते। सूत्रांकडून ही माहिती मिळते। मोठा राडा तिथे कालपासून झाला होता आणि त्यानंतर संसद भवनावर आंदोलक गेले होते। आज त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली होती। खरं तर पंतप्रधानांनी या ठिकाणी आपला निर्णय मागे घेतला होता, सोशल मीडियावरची बंदी उठवली होती। मात्र तरीही हे सगळे आंदोलक जे आहेत, तरुण तरुणी जे आहेत, त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीच मागणी केली होती आणि त्यानंतर आता राजीनाम्यापूर्वीच त्यांनी देश सोडलेला आहे अशी माहिती मिळते। पीएम देशाबाहेर पळाले का असा प्रश्न उपस्थित होतोय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, नेपाळमध्ये कालपासून अराजक माजल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण तरुणाई सगळी काठमांडूमध्ये एकत्र झाली होती आणि पीएमच्या घरासमोर सगळ्यांनी आंदोलन केलं होतं। सोशल मीडियावरची बंदी उठवा ही मुख्य मागणी होती आणि त्यानंतर बंदी उठवल्यावर आता पुन्हा पीएमनी देश सोडावा, पीएमनी राजीनामा द्यावा ही राजीनाम्याची मागणी सुद्धा केली होती। दरम्यान या सगळ्या गदारोळामध्ये आता पीएमनी देशच सोडलेला आहे असंही समोर येत आहे। तर आता याच नेपाळमधल्या अराजकतेसंदर्भात आम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी चर्चा केली होती। त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय आपण ऐकूया। त्या दिशेनेच या आंदोलनाचा प्रवास जो आहे तो चाललेला आहे। त्यामुळे केवळ सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरचा बॅन उठवणं हे त्याचं एक तात्कालिक कारण होतं, एक निमित्त होतं, परंतु त्याचा एकूणच आपल्याला अजेंडा दिसतोय किंवा त्याची जी दिशा दिसते ती प्रामुख्याने पूर्णपणे वेगळ्या दिशेने जाताना हे आपल्याला आता प्रामुख्याने दिसून येत आहे। यामध्ये नेपाळमधल्या गेल्या काही वर्षांमधल्या घडामोडी ज्या आहेत, विशेष करून राजकीय घडामोडी आहेत, ते यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत आणि त्याचं प्रतिबिंब या युवकांच्या आंदोलनामध्ये पडलेलं प्रामुख्याने दिसून येत आहे। एक तर नेपाळमध्ये सध्या राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती आहे। एकीकडे केपी ओली सरकार आहे जे चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, मात्र त्यांना विकास असेल किंवा गरिबी निर्मूलन असेल, बेरोजगारी असेल, अनेक फ्रंटवरती प्रचंड अपयश आल्याचं दिसतं। पोस्ट कोरोना फेजमध्ये नेपाळची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि या सगळ्यांसाठी सरकारची धोरणं जबाबदार आहे। तर दुसरीकडे नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा एकदा आपले पाय रोवताना दिसते आहे। नेपाळ पूर्वी हिंदू देश होता, तिथं राजेशाही होती आणि नंतर लोकशाहीकडे स्थित्यंतर झालं, परंतु आता जेव्हा किंग ज्ञानेंद्र हे नेपाळमध्ये परतलेले आहेत, त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणावरती मिळतं आहे, तरुणांचं समर्थन मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी सध्याच्या सरकारला पर्याय शोधण्याचे प्रयत्न देखील होताना दिसत आहेत, किंबहुना त्याच्यामुळे हे आंदोलन प्रभावित आहे का अशी शंका येण्यास पूर्णपणे वाव आहे। आपण पाहतोय की पीएम ओलींनी देश सोडल्याचं कळतंय। खरं तर सुरक्षेवर हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। नेपाळ सारखा देश ह्याच्या भौगोलिक सीमा पाहता सुरक्षा महत्त्वाची मानली जाते, मात्र आता पीएमनी कशा प्रकारे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।